एवढी मोठी स्माईल बापा लोण्याचा गोळा जो आहे तो कसा असा एकदम वर. हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगडकर व्लॉग. तर आज आहे गुरुवार, मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार, पण मी पूजा करू शकणार नाही आहे आणि यांचा तर बड्डे आहेच आणि गुरुदत्त जयंतीसुद्धा आहे. तर चला सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करून द्या नवीन असाल तर, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा. काल तर आम्ही छोटं मोठं सेलिब्रेशन केलं आणि बलून्स जे आहे कालचे ते असे यांनी लावून दिले होते, इकडे पण लावलेले होते पण ते पडले, तिकडे गेले बघा कोणत्यात तिकडे गेले. आणि काल आम्ही बड्डे सेलिब्रेट केला आणि ते शानूला असे बलून वगैरे लावून दिसले ना, तर शानू सकाळी किती वेळपर्यंत बोललीच नाही आमच्या दोघांसोबत. पण का, कारण तिला मी उठवलं नव्हतं म्हणून. पण मी तिला उठवलं होतं, पण तिला असं वाटत आहे की मी शानूला उठवलंच नाही, तर ती रुसलेली होती. मग तिला केक वगैरे दिला, केक खाऊन गेली ती आज स्कूलमध्ये. तर मग आता तिचं थोडंसं झालेलं आहे व्यवस्थित. आणि हो, मेन गोष्ट, आमच्या देवळीतली यात्रासुद्धा सुरू झालेली आहे. तर आता तुम्हाला यात्रेचे सुद्धा व्लॉग बघायला मिळणार. माझे कामं वगैरे सगळे झालेले आहे, कपडे लावले आता, आणि स्वयंपाकाचा तर उपवास आहे आज, तर त्याच्यामुळे स्वयंपाक काही केला नाही. सकाळी यांच्यासाठी छान पोट भरून नाश्ता देऊन दिला. आता मी सर्वात आधी ब्लाऊज शिवून घेते आणि त्यानंतर मग त्यांच्या जेवणाचं काय ते बघते, आणि संध्याकाळी बघू म्हटलं काहीतरी त्यांच्या आवडीचंच करूया. तर बघू संध्याकाळी. तर चला मग मंडळी, पहिले मी ब्लाऊज शिवून घेते आणि दरवाजे लावून घेते, कारण की थंडी इतकी जास्त, थंडी तर आहेच आहे पण थंडी हवा खूप जास्त आहे. तर दरवाजे पूर्ण पॅक करून ठेवलेले आहे. या रूममध्ये ना थोडीशी इकडून तिकडून ऊन येते ना, तर बरं वाटते थोडंसं, असं म्हणजे गरमावट वाटते. त्या रूममध्ये तर असं थंड वाटते की खूप जास्त. म्हणून मग मी आज याच रूममध्ये बसणार आहे. तर चलो, बहुत दिनों के बाद काम स्टार्ट करते हैं. आणि हो, हे जर लावून बसली नाही ना तर इतका जास्त मान दुखते आणि खूप त्रास होते. म्हणून मग ते आता मला आता मशीनवर बसलं की कंपल्सरी झालेलं आहे बेल्ट. तशी मी इतक्यात खूप कमी लावत आहे, अशी म्हणजे नाही का कामं वगैरे करताना किंवा बसून असली बेल्ट नाही, म्हणजे नाहीसंच आहे, इच्छा प्रमाणातच आहे, बिलकुल लावत नाही आहे मी बेल्ट. पण मशीनवर बसली की लावावं लागते, कारण की नंतर खूप मान दुखते. चलो. आणि एक तर आज उपवास आहे आणि मी काहीच नाही केलेलं, तर मला तूपसुद्धा काढायचं आहे. एवढी साय जमा झालेली आहे, हे मगाशीच मी बाहेर काढून ठेवलं, तर आता मी याचं तूप काढणार. सर्वात आधी मी इथे ठेवलेलं आहे पाणी गरम करायसाठी, गरम नाही कोमट करायसाठी, आणि थोडंफार तरी असं बोटाला लासलं पाहिजे तसं असं कोमट पाणी करून घेणार. आणि हे जे विरजण ठेवलेलं होतं मी, जे सकाळीच काढून ठेवलेलं होतं, ते मिक्सरमध्ये टाकून दिलं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं, एकदम नाही टाकायचं. आणि थोडा वेळ फिरवलं आणि लोण्याचा गोळा जो आहे तो कसा असा एकदम वर आला. काहीच नाही, फक्त कोमट पाणी आहे. हे बघा, हलकंसं कोमट पाणी आहे, एकदम म्हणजे थोडंसं गरम आहे. तर कोमट पाणी टाकलं आणि त्यामध्ये ना थंड पाणी टाकावं लागलं ना काही, आणि 2-3 मिनटं मी फिरवलं आणि हे एकदम गोळा असा वर आला. तर चला, आजचं किती तूप निघते बघूया. तर हे बघा, एवढं ताक निघालेलं आहे. हे ताक काही पिण्यासारखं राहत नाही, मला नाही आवडत हे ताक, थोडासा वास येतोच याचा, असं दुधासारखं वाटते, ताकासारखं नाही वाटत, आंबट काही येत नाही. झाडांना टाकून देत असते आणि एवढं निघालेलं आहे लोणी. आणि बघितलं, काहीच वेळ लागत नाही, लवकर होऊन जाते. यामध्ये बर्फाचे तुकडे टाकले आहे मी, जेणेकरून हे लोणी व्यवस्थित धुता आलं पाहिजे म्हणून. आणि थंड असलं, म्हणजे पाणी जर थंड असलं तर बर्फ टाकायचं काम नाही, पण मी काही थंड पाणी ठेवलेलं नाही आहे, त्याच्यामुळे बर्फाचा बरं झालं ट्रे होता तर ते मी
बर्फ टाकलेला आहे यामध्ये. आणि आता हे असं करू करू 2-3 पाण्याने हे छान स्वच्छ असं धुवून घेणार, जेणेकरून या तुपाचा वास नाही येणार. तर एवढं असं लोणी निघालं आणि याला स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता हे जाणार गॅसवर तापवायसाठी. याची म्हणजे या लोणीनं स्वच्छ छान धुवून घेतलं ना तर तुपाचा बिलकुल वास नाही येत. आणि गाईच्या तुपाचा तर मला बिलकुल वास नाही येत. कोणी म्हणते की गाईच्या तुपाचा वास येतो म्हणून एकदम छान असा सुगंध येतो गाईच्या तुपाचा. मला म्हशीचं तूप बिलकुल आवडत नाही, गाईचंच तूप आवडते. मी घरीच करत असते. आणि बघू शकता बटर किती छान येलो येलो दिसत आहे ना, मस्त. चला आता हे तापवून झाल्यानंतर यातलं जेवढं काही पाणी आहे तेवढं मॉइश्चर पूर्ण निघून जाणार यातून तूप. आणि यातलं तूप जे आहे ते वेगळं निघणार. तर याला आता वेळ लागते. गॅस करते मी कमी, कारण जळायला नको म्हणून. बघू शकता मंडळी, हळूहळू तूप जे आहे ते सेपरेट व्हायला लागलेलं आहे. आणखी खाली जे बेरी आहे ते म्हणजे थोडीफार आणखी थिक व्हायची आहे. त्यानंतर मग तूप आपलं रेडी होणार. ते तुम्हाला दाखवतेच मी समोर. यामध्ये ना असं थोडा पाण्यासारखा आवाज येत आहे. जेव्हा हे तूप पूर्णपणे निघून जाते ना तेव्हा पाण्याचा जो असा आवाज आहे ना, जो असा चुकचुक आवाज येतो, तर तो आवाज येणार नाही. त्यावेळेस समजून जायचं की हे तूप झालेलं आहे म्हणून. आणि ही एक ट्रिक आहे, जेव्हा काहीच आवाज येत नाही तेव्हा पाण्याचे थोडेसे जे असे म्हणजे हे आहे कारण त्याला चिट्टे किंवा असं थोडं पाणी असं म्हणजे शिंपल्यासारखं करायचं, बिलकुल हलकंसं. तेव्हा पाणी एकदम हे होऊन येते चटचट करून, तेव्हा समजून जायचं की तूप आपलं तयार झालेलं आहे. तर अशा 2 ट्रिक आहे. त्यामध्ये आता मी चम्मच फिरवून बघणार. थोडं आणखी द्यावं लागते. आणि बघा कलर बघा तुपाचा येल्लो झालेला आहे पूर्ण. आता मी यामध्ये थोडं पाणी टाकून बघते. तर बघा झालेलं आहे तूप. तर हे तूप गरमच गाळून घेणार आणि ठेवून देणार डब्यामध्ये, ज्यामध्ये नेहमी तूप ठेवत असते त्याच डब्यामध्ये. आणि छान असं तूप निघालेलं आहे तूप. आणि या तुपाचा सुगंध सगळ्या घरभर पसरलेला आहे आणि इतका छान सुगंध येतो ना, खूप मस्त. आणि हा जो बेरीचा गंज आहे यामध्ये बेरीसुद्धा जास्त निघालेली आहे, बघू शकता तुम्ही, थोडीशीच निघालेली आहे. तर या गंजातच मी शिरा करून देणार शानूला. आणि ही ट्रिक होती स्नेहाताईंची. त्यांच्याकडे हा जो बेरीचा गंज असतो ना यामध्ये शिरा केला जातो. तर खूप छान असा लागतो शिरा. नाहीतर मी बेरी जे आहे ते साखर टाकून खाऊन घेत होती, पण जेव्हापासून माहीत पडलं की याच्यातच शिरा जर छान केला ना तर खूप छान असा टेस्टी लागतो. तर संध्याकाळी करूया शिरा याच्यात. तर हा डब्बा झाकण लावणार नाही आणि असंच ठेवून देणार बाजूला. आणि त्यानंतर केले सायंकाळचे कामं, म्हणजे झाडझूड, कपडे, हे ते भांडे राहिले, जेवढे भांडे आहेत दुपारचे तेवढे भांडे वगैरे घासून घेतले. आणि मग सायंकाळी बसली मी स्वयंपाक करायला. कुकर तर इकडे झालेला होताच आणि पोळ्यासुद्धा टाकून झाल्या. आणि आता करत आहे मी नाचणीच्या भाकरी, पहिल्यांदा करत आहे. तर ह्या काही समजत नव्हत्या, लाटून करावं का थापून करावं काहीच. आणि त्याला चिकनाटसुद्धा नव्हती. आता फर्स्ट टाईम होतं, नंतर पुन्हा व्हिडिओमध्ये वगैरे बघून पुन्हा ट्राय करून बघावं लागेल. आणि
स्वयंपाक वगैरे तर सगळा रेडी झालेला होता, पण भांडे एवढे निघाले, भांडे घासून घेतले. आणि स्वयंपाकात आज केलेलं तर भेंडीची भाजी, शिरा, वरण, भात, नाचणीची भाकर आणि पोळी. छान असं टेस्टीचं जेवण झालेलं होतं. आणि कपडे वगैरे घडी करायचे होते ते करून घेतले. तेवढ्यातच मग आई बाबा वगैरे आले, त्यांनी आम्हाला सरप्राईजच दिलं. आई बाबा आले आहे मुलाच्या वाढदिवसासाठी, मिठाई घेऊन आल्या. काहीतरी आण ग शानू. काऊ घाई आहे तुम्हाला? अरे पण आज काही समजत नाही बाबा, आंघोळ वगैरे घालत नसते आज बाळाची झाल्याबरोबर. तुम्हाला माहित आहे ना, तुम्ही दवाखान्यातले आहे ना. आज बाळाची आंघोळ वगैरे घालायला लागते, त्याच्यानंतर मग औक्षण करायला लागते. आमच्या इथे एका बाळाची तर जन्माच्या अगोदरच वाढदिवस काय झाला कापला. केव्हा केव्हा? आता मागच्या महिन्यात जन्माच्या अगोदरच केक कापला. कोणाचा आई? कोणाचा आई? ते झाले का म्हणा कोणाचा? तेजसचा. वा वा, हॅपी हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. हां असं बोबड्या जातात आई. धन्यवाद, तुम्ही एवढ्या चांगल्या तुमच्या पुत्राला जन्म नाही, एवढ्या चांगल्या पुत्राला जन्म दिल्याबद्दल आणि ते माझ्या स्वाधीन केल्याबद्दल. आणि तुला पण शुभेच्छा. माझ्या मुलाला सांभाळते छान पैकी आणि त्याचं सर्व काही यश तुलाच मिळो. बाकी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि आमचा आज याचा आहे ना, काय म्हणते त्याला, एंगेजमेंटचा वाढदिवस. छान घ्या बाबा, घ्या बाबा. सून असं काही तुम्हाला चालत नाही. घ्या बाबा, मी चालत असं काही तुम्हाला भाजीपोळी वगैरे चारायचं सोबत त्याच्यामुळे आज तुम्हाला पेढा. घ्या खाल्ला मी माझ्याकडून, आईने जरी आणला असेल तरी. तर आमच्या आईने बघा काय आणलं त्यांच्या मुलासाठी, बोंड आणलेली आहे. तर याच्या मागे आहे स्टोरी, सांगणार याची स्टोरी काय. तर पेढा, मेथीचे लाडू, एवढं सगळं आणलेलं आहे. आणि आता आमचे बाबाच आणणार आहे त्यांना, कारण त्यांचा वाढदिवस आहे त्याच्यामुळे. चला, एवढी मोठी स्माईल, बापा. लाडू चारा, लाडू चारा. आज वाढदिवस आहे. थोडंसं थोडं 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 थोडं, एक एक घास सगळं खा ना, एक एक घास. फोटो फोटो बाबा, फोटो. हो तेही चारा. एक एक घास, एक घास, एक घास. हां वा वा, एक नंबर. आता आई चालते. बोंड आणले ना, हे बोंड्यासाठी बोंड आणले. आई म्हणते बोंड्यासाठी बोंड आणले म्हणते. मी तुम्हाला सांगते त्याच्या मागची कहाणी काय. तर खरं तर यांचा वाढदिवस जे आहे ते काल, म्हणजेच कोणता दिवस आहे ते आई? दत्त जयंती दिवशी, दत्त जयंती असते ना, त्याच्या आदल्या दिवशीचा जो दिवस असते ते काळे महाराजांची पुण्यतिथी असते. तर नेमकं त्याच दिवशी यांचा जन्म झाला. आणि त्या दिवशी घरोघरी, आमच्या खरांगण्याला घरोघरी बोंड असते, जे माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही म्हणजे मागच्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तर बोंड असते घरोघरी, म्हणून त्यांना बोंड्या म्हणते. त्याच्या मागची कहाणी अशी आहे, बोंड्यासाठी बोंड आणले म्हणते. असं आहे. बोंड्या म्हणजे त्यांच्या वाढदिवसाची म्हणजे सगळ्यात मोठी मिठाई जी आहे ते बोंड आहे, कोळ्याचे बोंड. दिवशी जन्म झाला, त्याच्यामुळं त्यांचा काय महाराजांचा प्रसाद म्हणजे आवडतं पेय म्हणजे बोंड, कोळ्याचे बोंड होते, म्हणून बोंड आणले आणि ते एवढ्या प्रेमाने खाऊ घातले. आणि आम्हाला पण खूप छान वाटत आहे, कारण आम्हाला काही माहिती नव्हतं हे दोघं जण आई बाबा येणार आहे बा म्हणून. सरप्राईज भेटलं छान. काम तर झालं आहे, त्यांनी पण जेवण वगैरे करून आले आहे ते. तर आता बसू आम्ही मस्त गप्पा करू.
कसं वाटलं तुम्हाला आई बाबा आले तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी? आले, खूप चांगलं वाटलं मला पण आणि खूप छान. भरपूर वर्षानंतर असं सेलिब्रेट झालं. एक प्रकारचं केक वगैरे नाही, काय पण एक म्हणते, सरप्राईज आई बाबाचा आणि सरप्राईज एक प्रकारचं. मिठाई आम्ही वगैरे तिकडं न घेऊन- जाता मिठाई वगैरे घेऊन छान वाटलं. छान वाटलं. काही अशी आयडिया पण नव्हती आम्हाला की येणार बा म्हणून ते. हो. तर आई राहणार आहे, थांबणार आहे इथे. तर मला त्याचा एक आनंद वेगळा, कारण की मी म्हणजे भरपूर दिवस झाले त्या आल्या नाही आणि मी भरपूर दिवस झाली त्यांच्या मागे लागत होती की आई या इथे राहा, मला पण तुम्ही पाहिजे आहे इथे, असं तसं म्हणून. पण मग मी आता म्हणणंच सोडून दिलं होतं त्यांना की जाऊ दे म्हणून, कारण बाबा वगैरे तिकडे असतात आणि मग त्यांचं पण मन लागत नाही ना. तर जाऊ दे म्हटलं. पण आता त्या आलेल्या आहे तर मला खूप छान वाटत आहे, खूप चांगलं वाटत आहे. तर चला मग मंडळी, याच अशाच आनंदात आजच्या व्लॉगला सुद्धा मी इथेच एंड करते. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय. जय हिंद, जय भारत, बाय.